आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुणे विभागात 1970 रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत। जीवनशैलीतले बदल, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढत चाललंय। अवयव दानाबाबतही जनजागृतीची गरज व्यक्त केली जाते। पुण्यामधल्या बाणेर बालेवाडी परिसरामध्ये बांधकामांमधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे बाणेर परिसरातल्या काही बांधकामांना कामं थांबवण्याची आता नोटीस देण्यात आली आहे। धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्यानंतर कामं पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। पुणे शहरामध्ये रस्त्यावर खोदकाम केलं तर महापालिका कारवाई करणार आहे। 1 मे ते 30 सप्टेंबर या दरम्यान पुणे शहरात खात्यामार्फत किंवा संस्थेमार्फत खोदकाम करता येणार नाही। सर्व कामं ही 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पथ विभागाने दिले। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिक महानगरपालिकेनं बाजारात आणलेल्या 200 कोटी रुपयांच्या ग्रीन बॉन्डला गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे मनपाच्या तिजोरीमध्ये 200 कोटी रुपयांची उभारणी झाली आहे। तर लवकरच हे पैसे महानगरपालिकेच्या तिजोरीत पडतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। नाशिकमध्ये कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून 20 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली। मात्र या लाचखोर अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। त्यामुळे तिघेही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। नाशिकमध्ये डॉक्टर मनीषा जेजुरकर प्रकरणामध्ये मोठी अपडेट येते। डॉक्टर निलेश जेजुरकर यांना 16 तारखेपर्यंत कोर्टानं दिलासा दिला। सरकारी डॉक्टर निलेश जेजुरकर यांचा विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता आणि त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि त्या बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1250 कोटींपेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकलाय। त्यामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा आयुक्तांनी जप्तीचे आदेश देत 7 मालमत्ता जप्त केल्यात। मार्च महिन्याचे वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या गटसचिवांनी विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून असहकार आंदोलन केलंय। दरम्यान राज्य शासनानं 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्जमाफी आणि नियमित परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली आहे। मात्र अजूनही अधिकृतरित्या गटसचिवांचं आंदोलन हे सुरूच आहे।